तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आपण MSCचा फर्स्ट इयरचा फिजिकलचा सब्जेक्ट बघतो. फिजिकल केमिस्ट्री आपण स्टार्ट केलं आहे. त्यामधलं केमिकल कायनेटिक्स चॅप्टर बघतो आहे. याच्यामधलं मोस्ट ऑफ आपण जवळजवळ सगळे टॉपिक कंप्लीट केले आहेत. चेन रिॲक्शन बघितले, मायकल मेंटेन इक्वेशन बघितले, इक्विलिब्रियम पर इक्विलिब्रियम रिॲक्शन बघितली, अप्रोचिंग इक्विलिब्रियम रिॲक्शन, मोस्ट ऑफ सगळे रिॲक्शन कंप्लीट केले आहेत आपण. ठीक आहे. आता चेन रिॲक्शनला स्टार्टिंग केली तर त्याच्यामध्ये आपला सेकंड पॉईंट एक येतो की चेन रिॲक्शनमध्ये तुम्ही काय बघितलं मागच्या टॉपिकमध्ये की इनिशिएशन म्हणजे कुठल्या कुठल्या स्टेप इन्व्हॉल्व असतात आणि रिॲक्शन कशी होते ते सर्व बघितलं आपण, बरोबर की नाही. म्हणजे त्याच्यामध्ये 3 स्टेप तुमच्या इन्व्हॉल्व होत्या, इनिशिएशन, प्रोपगेशन आणि टर्मिनेशन. ठीक आहे. तर आज आता आपण पुढचा टॉपिक बघूया. तुम्हाला हा मोस्ट ऑफ करून विचारला जातो म्हणजे प्रूव्ह दॅट म्हणून विचारला जाऊ शकतो. आपण फर्स्ट लेक्चरला आपण हा टॉपिक डिस्कस केला आहे, तरी मी सांगते की प्रूव्ह दॅटला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की तुम्ही हे इक्वेशन दिलं असेल आणि तुम्ही फायनल आन्सर म्हणजे तुम्हाला हा थेरम दिला असेल, तुम्ही हा राईट डाऊन करा, प्रूव्ह दॅट करावं. किंवा असं विचारलं जाऊ शकतं डिस्कस द कायनेटिक रिॲक्शन बिटवीन H2 आणि Br2ची रिॲक्शन तुम्ही डिस्कस करा. किंवा विचारलं जाऊ शकतं व्हॉट इज द रिॲक्शन, define the chain carrier, gives the structure of chain reaction with suitable example of reaction between the H2 and Br2. किंवा असं विचारलं होतं derive the rate law of the formation of HBr from H2 gaseous plus bromine gaseous. ठीक आहे. तर ते आन्सरिंग कसं राईट डाऊन करणार आहे ते एकदम इझी आणि सिम्पल पद्धतीने सांगणार आहे तुम्हाला, ते तुम्ही राईट डाऊन करा. चला आता आपण स्टार्ट करूया. स्टार्ट करण्याच्या पहिले तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर प्रॉब्लेम असतील ना कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आपण तेही टॉपिक सॉल्व करूया. चला आता आपण स्टार्ट करूया. तुम्ही आन्सरिंगमध्ये लिहा तुम्हाला हायड्रोजन Br2 तुम्हाला 101% माहिती की ही रिॲक्शन तुम्हाला करायची. ठीक आहे. जसं एक्झाम्पलमध्ये तुम्ही राईट डाऊन करा. एक्झाम्पल इज हायड्रोजन ब्रोमिन रिॲक्शन. ठीक आहे. H2 गॅसियस प्लस Br2 गॅसियस, इट गिव्स तुम्हाला काय मिळणार आहे HBr गॅसियस किती टाईम्स आहे 2 टाईम्स आहे. म्हणजे ज्याला याला मल्टिप्लिकेशन 2 केलं तर तुमची ही रिॲक्शन म्हणजे आपण बॅलन्सिंग रिॲक्शन बघत नाही आहे, बॅलन्सिंग रिॲक्शन बघणार आपण. जर ज्याला कोणाला प्रॉब्लेम असेल बॅलन्सिंग रिॲक्शन असेल तर त्याने मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, ते पण आपण बघूयात. ठीक आहे. आता जस्ट फक्त आन्सरिंगला स्टार्टिंग करूया. मी असं समजते की तुम्हाला बॅलन्सिंग रिॲक्शन जमतात. ठीक आहे. आता तुम्ही टॉईस टाईम काय केलं आहे HBr लिहिला आहे. ठीक आहे. म्हणजे HBr 2 टाईम ऑफ द HBr. ठीक आहे. आता तुमचा डी इंटरमिडिएट ऑफ द HBr, इंटरमिडिएट म्हणणार ना तुम्ही, याला इंटरमिडिएट असणार आहे. मी तुम्हाला ती रिॲक्शन तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला सांगते. आतापर्यंत जेवढ्या रिॲक्शन बघितलं असेल तेवढ्या आधी आन्सर बघून घ्या. तर तुम्हाला हे प्रूव्ह करायला लावलं आहे. ठीक आहे. तर तुम्ही ते आन्सरिंगमध्ये लिहिलं आहे. आता याच्या कुठल्या स्टेप आहे, एक इनिशिएशन, प्रोपगेशन आहे, रिटार्डेशन आहे आणि जस्ट टर्मिनेशन आहे. ठीक आहे. आता फर्स्ट इनिशिएशन स्टेप बघून घेऊया. फर्स्ट स्टेपमध्ये तुम्ही लिहिणार आहे की तुमचा हा Br2 मॉलिक्युल लिहिणार आणि प्लस यम तुमच्या हा चेन रिॲक्शन घेतो आहे आपण. ठीक आहे. मग याच्यामध्ये तुम्ही कन्सिडर करू शकतात की H2 पण कन्सिडर करू शकतात किंवा Br2 पण कन्सिडर करू शकतात. ठीक आहे. इट गिव्स 1 Br रॅडिकल आणि अनदर इज Br रॅडिकल आणि यम. ठीक आहे. ही तुमची थर्मोलिसिस रिॲक्शन होते. ठीक आहे. ही इनिशिएटेड रिॲक्शन आहे. आता इनिशिएशन K इक्वल टू म्हणजे रेट इक्वल टू KI. आय म्हणजे काय, इनिशिएशन स्टेप आहे ना म्हणून आय लिहिला आहे. तुमचा किती टाईम्स आहे हा Br2 2 टाईम्स आहेत आणि जस्ट यम कॉन्सन्ट्रेशन ऑफ एम. ठीक आहे. यम इज आयदर Br2 किंवा H2, जे मी आता बोलली तेच राईट डाऊन केलं आहे. इट इनिशिएटेड बाय द हीट. ठीक आहे. सेकंड स्टेपमध्ये तुम्हाला काय प्रोपगेशन स्टेप आहे. प्रोपगेशन स्टेपमध्ये काय असणार आहे, तुमचा 1 Br2 रॅडिकल आणि 1 H2 रॅडिकल. H2 बाकी होतं ना, आता H2 ॲडिशन करणार. इट गिव्स तुम्हाला काय मिळणार 1 HBr मिळणार आणि 1 जस्ट हायड्रोजन रॅडिकल मिळणार. कळतं आहे. इथले जस्ट हायड्रोजन H2 रॅडिकल कसं होणार आहे याची रिॲक्शन अशी होणार 1 रॅडिकल. म्हणजे 1 रॅडिकल असणार आहे तो एक Br सोबत ॲड होऊन जाणार आहे. ठीक आहे. म्हणजे एक HBr झाला आणि 1 तुमचा एक जस्ट हायड्रोजन रॅडिकल झाला. ठीक आहे. हे फ्री रॅडिकल मेकॅनिझममध्ये तुम्ही सर्व बघितलेत हे सगळं. ठीक आहे. आता तुम्ही जस्ट KP म्हणजे काय, रेट कॉन्स्टंट आणि हा प्रोपगेशन स्टेपचा P. ठीक आहे. Br रॅडिकल जस्ट H2 कॉन्सन्ट्रेशन ऑफ. ठीक आहे. तुम्ही पुन्हा असंही राईट डाऊन करू शकता म्हणजे KP डॅश म्हणू शकता तुम्ही याला. प्रोपगेशन स्टेपमध्ये तो 1 हायड्रोजन रॅडिकल असणार आहे तुमचा आणि जस्ट Br2 रॅडिकल ॲड करणार. इट गिव्स तुम्हाला HBr मिळणार आणि जस्ट Br रॅडिकल मिळणार. एक HBr म्हणजे तुम्ही फक्त तुम्हाला जर लक्षात नसेल राहत नाही एवढा स्टेप तर तुम्ही काय करा, सिम्पल आधी तुमचं काय काय येते ना ते आधी बघून घ्या. तुम्ही आधी Br2 केलेला आहे, नंतर मग हायड्रोजन, नंतर मग Br. प्रोपगेशन स्टेपमध्ये पहिले KP
नंतर हा के पी डॅशचा पी म्हणजे हायड्रोजन, नंतर बी आर ॲल्काईल म्हणून तुम्ही बी आरसाठी ही स्टेप ॲड केली बुवा. ठीक आहे. हा फर्स्ट, सेकंड, थर्ड. आता तुम्ही रिटार्डेशन प्रोसिजर करणार म्हणजे काय येणार, तुम्ही इथं आता पुन्हा तुमचा कशावर येणार आहे, हायड्रोजन आणि म्हणजे इंटरमिडिएट येणार. इंटरमिडिएट लक्षात राहतं, इंटरमिडिएट म्हणजेच काय असणार, तुमचा HBr असणार आहे. ठीक आहे. तुम्ही रिॲक्शन पण बघत जा स्टेप बाय स्टेप. हे जस्ट तुम्हाला फक्त समजण्यासाठी सांगत होते मी. रिटार्डेशन म्हणजे काय, वन तुमचा हायड्रोजन रॅडिकल जस्ट HBr जो आला आहे तो घेतला आपण HBr, इट गिव्ज H2. हे 2 टाइम्स ऑफ द हा 1 हायड्रोजन आणि 1 हायड्रोजन जस्ट H2 झाला आणि जस्ट Br1 रॅडिकल. ठीक आहे. ही रिटार्डेशन स्टेप आहे. जस्ट कॉन्सन्ट्रेशनमध्ये तुम्ही काय लिहिलं, हायड्रोजन रॅडिकल आणि जस्ट HBr. ठीक आहे. आता टर्मिनेशन स्टेप, लास्ट स्टेप आहे तुमची टर्मिनेशन स्टेप. इथं तुमची मॉलिक्यूल काय होऊन जातात, जस्ट ॲडिंग म्हणजे चेन फॉर्मेशनमध्ये येऊन जातो. म्हणजे तुमची इथे एंडिंग स्टेप असते, म्हणजे जर मॉलिक्यूल काय होऊन जातं, कंबाईन होऊन जातो. ठीक आहे. Br2 म्हणजे Br आणि देन प्लस मॉलिक्यूल हा कुठला पण असू शकतो, देन इट गिव्स Br2 आणि जस्ट M रॅडिकल ह्या. ठीक आहे. KT तुम्ही KT म्हणजे काय, टर्मिनेशन रेट कॉन्स्टंट. आता हा तुमचा किती होता, Br2 2 टाइम्स होता आणि M रॅडिकल. ठीक आहे. आता रिटायरेशन स्टेप आपण काय करणार आहे, रिड्यूस करून टाकणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही रिॲक्शन आतापर्यंत जेवढं पण बघितलं असेल तेव्हा तुम्हाला इझिली लक्षात असतील की आपण पुढची स्टेप काय करणार आहे, डायरेक्ट आता काय करणार आहे, इंटरमिडिएट. आपण कसं राईट डाऊन करायचो तर तुम्हाला इथं मागच्या रिॲक्शन ज्यांनी पण बघितलं असेल त्यांना इझिली लक्षात येईल. तरी पण मी तुम्हाला दाखवून देते तुमची रिॲक्शन कशी होती. तुमचा काय यायचा, इंटरमिडिएट यायचा आणि आपण DT आणि जे इक्वेशन असेल तुमचा K असेल वॉटेवर जे पण काही येत असेल जस्ट रिॲक्शन असं काहीतरी होते ना. मी तुम्हाला फक्त दाखवते रिॲक्शन, हीच नाही असे कन्सिडर करू नका. नंतर मग काय लिहित होती इथं तुम्ही AB होता आणि नंतर मग असंच काय होतं ना आणि K' म्हणजे KB आणि जस्ट तुमचा जो पण असणार फायनल प्रोडक्ट इंटरमिडिएट तो असणार आहे. ठीक आहे. आता बघा तुम्ही आता सिम्पल काय करणार आहे, आता हीच इक्वेशनमध्ये म्हणजे इंटरमिडिएट तुमचा काय येणार आहे, HBr म्हणजे D/dt आणि आता ह्या सर्व स्टेप तुम्ही राईट डाऊन करणार. आता इथं जे पण असणार आहे ते तुम्ही इथं HBr जे असणार आहे ते राईट डाऊन करणार पुढच्या स्टेपमध्ये. ठीक आहे. आता तुम्ही राईट डाऊन कसं केलं आहे बघा, HBr हा तुमचा इंटरमिडिएट KP कारण की तुम्ही प्रोपोगेशन स्टेप घेत आहे बरोबर ना. प्रोपोगेशनमध्ये तुमचं जिथं पण तुमचे HBr प्रेझेंट आहे ती स्टेप लिहिणार आहे. तुम्ही इथं कन्फ्यूज होऊ नका, मी जस्ट तुम्हाला ते दाखवलं आहे, ते फक्त रिॲक्शन समजण्यासाठी दाखवलं तुम्ही तुम्हाला, ते काहीच विचार करू नका त्याचावाला. याच्यामध्ये तुम्हाला एक सिम्पल ट्रिक सांगते मी, DHBr/dt म्हणजे तुमची इथं काय लिहिणार आहे, इंटरमिडिएट असणार आहे हा तुमचा HBr. ठीक आहे. आता तुम्ही काय करा, सिम्पल प्रमाणे जिथं HBr प्रेझेंट आहे ना तीच स्टेप लिहा तुम्ही इथं. आता KP आता बघा जस्ट तुम्हाला दिसून जाईल KPमध्ये तुमचा HBr येतो आहे. ठीक आहे. KP डॅशमध्ये तुमचा HBr येतो आहे आणि KR रिटार्डेशनमध्ये HBr येतो आहे. बाकीच्या ठिकाणी कुठे HBr येतो आहे का बघा बरं का, नाही येते ना. फक्त मग तुम्ही काय करा, जिथं HBr आहे ना तीच स्टेप लिहा फक्त. ठीक आहे. बाकीचं कुठल्या त्याच्यामध्ये पडू नका. HBr/dt आता तुम्ही फक्त KP आलेला होता ना Br2 पण जे कॉन्सन्ट्रेशनमध्ये दिले ते राईट डाऊन करा. ठीक आहे. प्लसमध्ये K'(P) नंतर प्रोपोगेशन बघा, सिम्पल प्रोपोगेशन नंतर मग डॅश प्रोपोगेशन होता आणि नंतर मग रिटार्डेशन होता मायनसमध्ये H रॅडिकल आणि तुमचा हा काय HBr इथपर्यंत आलेत. आता अप्लाय द स्टेडी स्टेप अप्रोच हे पण बघितलं. स्टेडी स्टेप अप्रोच म्हणजे काय, इक्वल टू 0 होऊन जाणार ही व्हॅल्यू. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द इंटरमिडिएट्स इन HBr द रेट चेंज ऑफ द एअर द कॉन्सन्ट्रेशन इक्वल टू 0. तेच तुम्ही जे म्हटलं ना तेच तुम्ही इथे राईट डाऊन केलं. द नेट रिॲक्शन ऑफ द इंटरमिडिएट ॲट फॉर्म. तर तुम्ही इथं सिम्पल काय करायचं आहे, तुम्ही ह्या तिघी पण स्टेप लिहून घ्यायच्या म्हणजे तुम्हाला इझिली ना ते कॅल्क्युलेशन करायला सिम्पल जाईल. आता जिथं HBr प्रेझेंट होता ना म्हणजे इंटरमिडिएटची तुम्ही जी स्टेप लिहिल्या ना, ज्या HBr होत्या जिथं HBr होतं ना त्या सगळ्या तुम्ही स्टेप लिहिलेल्या आहेत. ठीक आहे. नेक्स्ट कंडिशनला काय केलं आहे तुम्ही जस्ट हायड्रोजनच्या स्टेप लिहून घ्या. जिथं हायड्रोजन प्रेझेंट असणार ना, जिथं हायड्रोजन आला आहे ना तिथं तुम्ही त्या हायड्रोजनच्या स्टेप राईट डाऊन करून घेतलं आहे. कळतं आहे. आता बघा तुमची इनिशिएशन स्टेपमध्ये इथं हायड्रोजन आहे का, नाही आहे, एक डाऊट क्लिअर झाला. सेकंडमध्ये प्रोपोगेशनमध्ये हायड्रोजन आहे का, बघा इथं हायड्रोजन आहे म्हणजे ही एक स्टेप लिहिणार तुम्ही. इथं पण हायड्रोजन आहे बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन हा बघा हायड्रोजन घेतला Br2 घेतला जस्ट KP डॅशची पण लिहून घेणार. रिटार्डेशनमध्ये पण तुम्ही हायड्रोजन राईट डाऊन केला आहे. ठीक आहे. ती पण राईट डाऊन करणार. टर्मिनेशनमध्ये आहे का हायड्रोजन, नाही, तुम्ही जस्ट मॉलिक्यूल घेतलेला आहे म्हणून इथं ती ही स्टेप येणार का, नाही येणार. म्हणून मी तुम्हाला इथं समजण्यासाठी मी M लिहून टाकलं आहे. ठीक आहे. आता जस्ट तुम्ही 1च्या पण लिहून टाकल्या, जिथं जिथं प्रेझेंट होतं ते सगळे इक्वेशन जसंच राईट डाऊन केलं आहे. फक्त तुम्ही काय लिहिलं KP Br H2 मायनस जे असेल ना तसं राईट डाऊन केलं.
आणि स्टेडी स्टेप अप्रोक्सिमेशन इक्वल टू 0 सांगितलं तर 0 लिहिलं. आता आता बी आरचं पण तुम्ही तेच करायचं आहे की तुम्हाला जे बी आर जिथं जिथं प्रेझेंट असेल तिथं लिहा. आता इथं इनिशिएशन पहिलं स्टार्टिंगला स्टेप आहे बघा आपल्याला इनिशिएशन, ती आपण राईट डाऊन केली आहे. नंतर KP, बाकीचे मग सगळ्यांमध्ये BR2 तर सगळ्यांमध्येच लिहिलं आहे आपण, बरोबर की नाही. BR किंवा BR2 जे पण घेतलं असेल ते, तर तुम्ही KP, KP डॅश, KR आणि जस्ट टर्मिनेशनमध्ये पण लास्टला येतो बघा तो तुमचा हायड्रोजन. मी आता पुन्हा दाखवत नाही, तुम्ही बघून घ्या मागे हे करून व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता. ठीक आहे. -2 टाइम्स KT BR2 M इक्वल टू 0. ठीक आहे. इथपर्यंत आलेत तुम्ही. आता आपण तुमची हे स्टेप इथपर्यंत आपण तुम्ही एचची पण काढली, BRची पण काढली, इंटरमिडिएटची पण काढली, म्हणजे HBRची पण काढली गेली तुमची. ठीक आहे. आता तुम्ही इथं सिम्पल काय करणार आहे, याच्यामध्ये काय करणार, जे तुमचे म्हणजे सेम असतील ना, ते काय करणार तुम्ही इथं कॅन्सल आउट करणार. 1 हायड्रोजन रॅडिकल इथला गेला, 1 हायड्रोजन रॅडिकल इथला गेला. ठीक आहे. आणि याच्यामध्ये पण काय करणार तुम्ही, जे सेम असतील ना, म्हणजे तुम्हाला BRची जो BR तुमचा रॅडिकल आहे ना, त्याची फक्त व्हॅल्यू काढायची. ती व्हॅल्यू फक्त त्या इक्वेशनमध्ये पुट ऑफ करायची, बाकी काहीच करायचं नाही. आता तुम्ही सेकंड स्टेपमध्ये काय करणार, राईट डाऊन करणार ना, तर तुम्ही सेकंड स्टेपमध्ये काय करणार आहे, जे सिमिलर व्हॅल्यू असतील ना त्या नाही राईट डाऊन करणार, तुम्ही त्या कॅन्सल आउट करून घेणार. ठीक आहे. आता बघा तुमचा कुठला राहतो आहे, आता KI इनिशिएशन, देन अपॉन KT. ठीक आहे. टर्मिनेशन हा बघा, हा टॉईस टाईम आहे म्हणून 1/2 घेतला आपण जस्ट. ठीक आहे. आणि हा तुमचा BR2 कॉमन आहे. ठीक आहे. M तर आपण राईट डाऊन केले, म्हणजे जेव्हा H2 येईल तेव्हा राईट डाऊन करणार. ठीक आहे. इथपर्यंत आले तुम्ही. KI अपॉन KT, हा KI आणि KT घेतला आहे, फर्स्ट टाईम 1/2 घेतला, आणि BR2 घेतला. ठीक आहे. ही तुमची BRची व्हॅल्यू झाली. ठीक आहे. आणि तुम्ही ते इक्वेशनमध्ये पुट ऑफ करणार आहे, म्हणजे हे जे इक्वेशन काढलं आहे त्याच्यामध्ये पुट ऑफ करणार आहे. समजतं आहे. तुम्ही जेव्हा स्वतःहून करणार ना तेव्हा तुम्हाला इझी लक्षात येईल. मी आता सांगितलं तरी तुम्हाला एवढं कळणार नाही. ठीक आहे. आता ही जी BRची व्हॅल्यू आहे ना, ती तुम्ही काय करणार, BRमध्ये जिथं BR असणार आहे तिथं ॲड करणार आहे. ठीक आहे. आता जे सेम स्टेप होतं ते आपण तर कॅन्सल आउट करून टाकले आहे. ठीक आहे. आता DH अपॉन DT म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H रॅडिकल अपॉन DT इक्वल टू, आता KP इथे राईट डाऊन केलं आहे KP. आता BRची व्हॅल्यू तर तुमची हे येऊन गेली. समजतं आहे का. ही BRची व्हॅल्यू आपण आत्ता काढली ना, ती जस्ट तशी राईट डाऊन केली आहे. KI अपॉन KT 1/2. ठीक आहे. आणि जस्ट H2 समजतं आहे, हा H2 घेतला तुम्ही, आणि जस्ट BR2 1/2. कळलं. हा H2 तर लिहिणार ना तुम्ही, इथं कॅन्सल तुम्ही ना केला, हेच कॅन्सल केलं तुम्ही, आणि जस्ट हा BR2 जसा राईट डाऊन केला आहे. ठीक आहे. अपॉन K-P BR2 प्लस रिटेन्शन HBR. ठीक आहे. जे राहिलं होतं ते राईट डाऊन केलं आहे आपण. आता तो काय होऊन जाईल, डिवायडेशनला चालला जाईल. ही जी तुमची आली ती. ठीक आहे. म्हणजे काय आला तुमचा, आला K-P BR2, आणि नंतर मग फक्त हा प्लस जो मायनस आहे तो प्लसमध्ये जाईल, आणि HBR दिसतंय की नाही, दिसतंय ना, हे बघा K-P BR2. म्हणजे तुम्ही जस्ट ही स्टेप लिहिल्यानंतर फक्त तुम्ही हा डिवायडेशनला पार्ट टाकणार आहे, जो मायनस आहे तो फक्त डिवायडेशन पार्ट टाकणार, KP BR2, आणि जस्ट हा प्लस होऊन जाईल, आणि HBR. इथपर्यंत आलेत. ठीक आहे. तुम्ही फक्त व्हॅल्यू पुटअप केली, दुसरं काहीच केलं नाही. पुन्हा एकदा बघा, तुम्हाला इझिली लक्षात येईल मी काय सांगते ते. ठीक आहे. आता HBR अपॉन DT. आता तुम्हाला मेन हे बघायचं आहे. ठीक आहे. म्हणजे हा तुमचा काय इंटरमिडिएट आहे. आता फक्त त्याच्यामध्ये तुम्ही ती व्हॅल्यू पुटअप करणार आहे. ठीक आहे. 2 टाईम ऑफ द KP. का म्हणून घेतलं मी 2 टाईम ऑफ द KP, तर बघा हा तुमचा 1 KP, हा बघा, हा आपण ह्या इक्वेशनमध्ये टाकतोय ना आता सगळ्या व्हॅल्यू, तर हा KP, आणि जस्ट तुमचा हा KP म्हणजे टॉईस टर्म ऑफ द KP, आणि जस्ट तुमची जी व्हॅल्यू आहे काय होती, BRची व्हॅल्यू नाही तशी राईट डाऊन केली जस्ट तुम्ही. आणि आता काय केलं आहे, BR2 कॉमन काढला आपण, KR अपॉन KP डॅश आणि HBR. ठीक आहे. इथपर्यंत आले. नंतर मग तुम्ही काय करणार, ह्या ज्या व्हॅल्यूला आहे याला फक्त तुम्ही काय करणार आहे, K कन्सिडर करा, असं तुम्ही म्हणताय. या एवढ्या व्हॅल्यूला तुम्ही K कन्सिडर करणार आहे. ठीक आहे. 1/2 पर्यंत. आणि KR अपॉन KP डॅशला पण तुम्ही K कन्सिडर करा, म्हणजे K डॅश कन्सिडर करणार. ठीक आहे. मग तुम्ही आन्सरिंगमध्ये कसं राईट डाऊन करणार, DHBR कॉन्सन्ट्रेशन ऑफ DT इक्वल टू, आता याला तर K कन्सिडर केला म्हणून तो K लिहिला, H2 BR2 3/2, देन BR2, आणि हा काय तुमचा K डॅश. कळतं आहे. हा K डॅश घेतला ना तुम्ही आत्ता, हा बघा, हा KR अपॉन KP डॅश, ते सांगते मी. ठीक आहे. K डॅश आणि जर ब्रॅकेटमध्ये HBR. हेच तुम्ही इक्वेशनमध्ये दाखवायचं आहे, तेच तुम्हाला प्रूव्ह करायला लावलं होतं. ठीक आहे. द रेट लॉ शोज दॅट द रिॲक्शन शोज डाऊन ॲट द HBR फ्रॉम द इफेक्ट ऑफ सिन बिकॉज द BR2 मॉलिक्युल इज कम्प्लीट विथ द HBR मॉलिक्युल ऑफ हायड्रोजन ॲटम. ओके. एकदम सिम्पल हे, तुम्ही एकदा पुन्हा बघा.
म्हणजे एक एक स्टेप तुम्ही स्वतःहून सॉल्व करणार ना, तेव्हाच तुम्हाला समजेल. मी कितीही तुम्हाला सिम्पल व्ह्यूने पण सांगितलं तरी तुम्हाला लक्षात येणार. जोपर्यंत तुम्ही स्वतः करत नाही ना तोपर्यंत. आणि जर खरंच तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला पुन्हा एकदा मग हे करून देईल, की इझी टाईपमध्ये मला समजवता येईल तर मी समजवेल. ओके. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.